नागपूरमधील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ वादातून एका 60 वर्षीय कर्मचाऱ्यावर लाकडी दांडक्याने डोक्यात प्रहार करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. भवानीनगर पारडी येथील रहिवासी आणि लाकडाच्या टेंबरमध्ये काम करणारे नंदकिशोर कृष्णराव हेडाऊ हे कामावर असताना त्यांच्याच सोबत काम करणाऱ्या अमित राठोड याने जुन्या कारणावरून वाद घातला. तू माझ्या घरी काय येतोस अशी विचारणा करत आरोपीने शिवीगाळ केली आणि लाकडी दांडक्याने नंदकिशोर यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी भवानी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी नंदकिशोर हेडाऊ यांच्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी आरोपी अमित राठोड विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय. पारडी थानांतर्गत आरोपी आणि जे फिर्यादी आहे त्यामध्ये आम्ही 324 दाखल केलेले आहे. ते दोन्ही एकाच ठिकाणी काम करतात. आरोपीची वय जवळपास 60 वर्षे आहे. नाव आहे त्यांचं नंदकिशोर हेडाऊ आणि आरोपी आहे अमित राठोड. हे दोघे एकाच ठिकाणी काम करत असताना त्यांचं म्हणजे गोष्टी करताना काहीतरी ते मजाक करताना त्यांनी एक लाकडी दांडा मारला आणि त्याच्यामुळे हेड इंजुरी झाली. आपण मेडिकलला जखमीला पाठवलं आणि मेडिकल रिपोर्टवरून त्याच्यात 324 दाखल केलेला आहे. तपास सुरू आहे. बरोबर आहे. जखमी जे त्यांनी जेव्हा आपल्याला सांगितलं तेव्हा त्यांनी चुकीने लोखंडी रॉड सांगितलं. त्याचं नाव आहे नंदकिशोर हेडाऊ, वय 60 वर्ष, राहणार पारडी. त्यानंतर जेव्हा आपण घटनास्थळ गेला, घटनास्थळ पंचनामा केला आणि जप्त केला आपण, तेव्हा तो लाकडी दांडा निघाला. त्यामुळे लोखंडी रॉड नसून ते लाकडी दांड्याने मारलं होतं आणि ते सिंपल इंजुरी आली त्यामुळे. आणि जो आरोपी आहे त्याचे कुठला रेकॉर्ड नाही आहे, तो त्याच्यासोबत तिथेच काम करतो. 324 दाखल करून गुन्हा तपासावा.